14 गावातील जनतेला रोगराईचा सामोरे जाण्याची वेळ आली आहे। व्यापारी लोकांनी जागेची लालसेपोटी संपूर्ण नाले बंद केले, अध्यादेश काढलाय, परंतु आतापर्यंत सुद्धा ग्रामपंचायतचं दप्तर काय इथून हलत नाही। पुन्हापर्यंत इथल्या स्थानिक भूमिपुत्रांची शेती सुद्धा नष्ट होत चाललेली आहे। दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। कालच आपण 14 गावाच्या बातमीचं वार्तांकन केलं होतं, कारण ती 14 गावं 500 कोटी आधी आणि नंतर नवी मुंबई मध्ये असं आपण टायटल दिलं होतं। आणि त्या माध्यमातून जी काही भूतकाळात जी घटना घडली होती की एका नगरसेवकाचे घर जाळले, एकाला अशा वेदना सहन कराव्या लागल्या, आणि जे काही नवी मुंबई महानगरपालिकेचे शिलेदार आहेत, शिल्पकार आहेत, विकासाचे महामेरू आहेत, गणेशजी नाईक साहेब यांना सुद्धा अपशब्द वापरले होते। त्या शब्दाची पुनरावृत्ती 2024 मध्ये होणार नाही ना, कारण आताच ही नवी मुंबई महापालिकेची गावं समाविष्ट करण्यात आली होती, पण ती गावं अद्यापही नगर विकास विभागानं त्यांची दखल घेतलेली आहे, परंतु अद्याप ती 14 गावं महापालिकेत समाविष्ट नाही केली। त्यामुळे अनेकांनी निवेदन दिले, काय वगैरे वगैरे प्रक्रिया केली, परंतु 500 कोटी आधी आणि नंतर नवी मुंबई मध्ये हे आपण जे काय टाकलं होतं हे जनतेचं मत होतं। परंतु या ठिकाणचे 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीचे जे खजिनदार आहेत, जे दैसर ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच चेतन पाटील आहेत, त्यांनी आपल्याला ऑफ कॅमेरा प्रतिक्रिया दिलेली आहे की आपण युक्तिवाद केला होता किंवा वार्तालाप केला होता। त्या वार्तालापाच्या म्हणजे जनतेमध्ये असं कुठल्या प्रकारचं भ्रम नाहीये, कारण 2009 रोजी ही जी नवी मुंबई महानगरपालिकेत गावं बाहेर काढली, विभक्त झाली, आणि आम्ही आमच्या परीने विकास करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आमचा असं उद्या लक्षात आलं की म्हणजे 2009 ला जी गावं नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होती ती विभक्त करण्यासाठी आम्ही विकास समितीच्या माध्यमातून ती विभक्त केली, आणि नंतर 2009 ते 15 या कार्यकालामध्ये विकास कुठल्या प्रकारचा 14 गावाचा झाला नाही। मग त्या माध्यमातून आम्ही पुन्हा गणेश नाईक साहेबांकडे गेलो, आणि गणेश नाईक साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुमचे गाव पुन्हा नवी मुंबई महापालिकेत घेतो, परंतु तुम्ही एक समिती स्थापन करा, जी पंचवीस विकास समिती होती आता ती 14 गाव सर्वपक्षीय विकास समिती असं त्याचं नाव द्या, आणि त्या समितीच्या माध्यमातून तुम्हाला मी 14 गावं ही पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करतो। आणि जसा शब्द दिला तो शब्द गणेशजी नाईक साहेबांनी पाळलेला होता, आणि तत्कालीन महापौर सोनावणे यांनी सुद्धा त्या 14 गावाचा विधेयक मंजूर केलं होतं। मासिक सभेमध्ये तो ठराव मंजूर केला होता, आणि तो ठराव नगर विकास विभागाला पाठवला सुद्धा होता। आणि गणेशजी नाईक साहेब त्यावेळेस पालकमंत्री होते, त्यांनी सुद्धा विधानसभेमध्ये मागणी केल्या होत्या, 3 मागण्या केल्या होत्या की 14 गावासाठी 500 कोटीचा निधी नगर विकास विभागाने द्यावा, जेणेकरून 14 गावाचा विकास होईल, तिथले जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण पूर्ण हटवावं, आणि त्या 14 गावाला दळणवळणासाठी योग्य तो मार्ग लांबून, तो रस्ता लांब होतो, त्यामुळं योग्य तो मार्ग टुनेल बोगदा खोदून द्यावा, जेणेकरून ह्या 14 गावं दळणवळणासाठी त्या नागरिक सुविधा भेटण्यासाठी मागणी केली होती। आणि त्या मागणीचा आतापर्यंत, कारण ती मागणी केल्यानंतर ज्यावेळेस राज्य सरकार बदली झालं त्यावेळेस मुख्यमंत्री चेंज झाले आणि महायुती सरकार आलं, त्यामुळे हे 14 गावाचा जे काही विकास होता तो बघडला गेला होता। आणि आता पुन्हा नवीन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी ती 14 गावं 7 मार्चला तो अध्यादेश काढला, आणि अध्यादेशाची पूर्तता यांनी केलेली आहे, आणि काही दिवसातच ती गावं महानगरपालिकेत समाविष्ट होतील। आणि त्याची गोपनीय अहवाल असा आहे की ती गावं आता काही दिवसामध्येच नगर विकास विभाग त्यामध्ये समाविष्ट करणार आहे, आणि ग्रामविकास विभागाने ते दप्तर बांधलेले आहेत, ते दप्तर पूर्णतः तिकडे समाविष्ट होऊन पुन्हा 14 गावाला आजचे दिन येतील अशी भूमिका ऑफ कॅमेरा चेतन पाटील यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून मांडलेली आहे। आणि या संदर्भात अनेक म्हणजे माजी सरपंच कैलास पाटील असतील, सुनीलजी मस्कर असतील, ते भूमिपुत्र आहेत, स्थानिक भूमिपुत्र, त्यांनी सुद्धा याबाबत प्रतिक्रिया दिली आहे। आपण ती प्रतिक्रिया ऐकूया। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, आणि आमचे ग्रामीण आमदार सन्माननीय राजूदादा पाटील, माजी आमदार सुभाजी भोईर साहेब, माजी पालकमंत्री सन्माननीय गणेशजी नाईक साहेब, ह्या आमच्या नेते मंडळीने आम्हाला भरपूर या ठिकाणी सहकार्य केलेले आहे, त्यांचा आभार मानतोय। आणि तुमचं देखील बालासाहेब
तुमचे देखील मी आभार मानतो की नेहमी तुम्ही आम्हाला सहकार्य करत आलात. नवी मुंबई महानगरपालिकेचं आम्ही स्वागत करतोय, कारण आता या परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये आमची भरपूर गैरसोय होतोय. अनेक सुविधा वाचून आमची 14 गाव वंचित आहेत. आता तर पावसामध्ये जर 1-1.5 तास जर पाऊस पडला तर अक्षरशः आमच्या भंडारी गावामध्ये तलावात रूपांतर होतोय, रस्ता देखील बुडून जातोय. तर या व्यापारी लोकांनी जागेची लालसेपोटी संपूर्ण नाले बंद केलेत आणि कोणीही त्यांच्यावर असं कारवाई करण्यास तयार नाही. सातबारा त्यांच्या नावावर असल्यामुळं कोणीही नाला मोकळा करत नाही. नैसर्गिक नाले त्यांनी अक्षरशः बंद केलेत आणि सर्व नाले भंडारली गावात सोडले. त्यामुळे आमच्या नागरिकांची भरपूर गैरसोय होतोय आणि या 14 गावामध्ये हॉस्पिटल नाही आहेत, चांगले रस्ते नाही आहेत, क्रिकेटचा मुलांना खेळायला मैदान नाहीये, अनेक सुविधा वाचून आम्ही वंचित आहोत. त्यामुळे नगरपालिका आल्यानंतरचं आम्ही स्वागतच करतोय आणि चांगली गोष्ट आहे. मी सुनील पांडुरंग मस्कर, दक्ष भूमिपुत्र सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहे. गेले 8 वर्षाच्या अथक परिश्रमाने 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीच्या माध्यमातून हा जो लढा चालू केलाय, 14 गावाचा विकास होत नसल्या कारणाने आम्ही पुन्हा महापालिकेत समावेश व्हावा त्यासाठी आम्ही एक लढा सुरू केला. त्या लढ्याला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी, तसेच स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, स्थानिक आमदार राजू पाटील यांच्या मदतीने आम्हाला चांगलं यश आले आणि 7 मार्च रोजी आमची गावं नवी मुंबई महापालिका समाविष्ट करण्यासाठी अध्यादेश काढून दिला. परंतु त्याच्यानंतर अध्यादेशानंतर तात्काळ लोकसभेच्या निवडणुका आल्या असल्या कारणाने तो अध्यादेश काढून सुद्धा आमची गावं आतापर्यंत नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट झाली नाही. आता परत 3 महिन्याने विधानसभेचे इलेक्शन येणार आहे. तत्पूर्वी हे पावसाचे दिवस असल्या कारणाने इथल्या परिस्थिती एकदम गंभीर होत चालली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, गटारे नाही, सांडपाण्याचा निचरा नाही. अशा असल्या कारणाने 14 गावातील जनतेला रोगराईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. तरी सुद्धा मी एक भूमिपुत्र या नात्याने कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता माझे एक स्वतःचं वैयक्तिक मत असं मांडतो मी का महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब, स्थानिक खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, आता ते 3 वेळा निवडून आमच्या भागातनं आम्ही मतदान केलं. त्यांना हॅट्रिक झाल्या असल्या कारणाने सन्माननीय आमदार राजू पाटील साहेब हे सुद्धा वारंवार विधानसभेत प्रश्न त्यांनी उपस्थित करून आमची गावं 14 गावात समाविष्ट करण्यासाठी GR तो अध्यादेश तर काढलाय, परंतु आतापर्यंत सुद्धा ग्रामपंचायतचं दप्तर काय इथून हलत नाही. आणि इथले जे परिस्थिती आहे, रोगराईचा प्रश्न असेल, पाण्याचा असेल, सांडपाणी असेल, इथं खेळाचं मैदान नाही, अशा गोष्टींना सामोरे जाऊन पुन्हा परत इथल्या स्थानिक भूमिपुत्रांची शेती सुद्धा नष्ट होत चाललेली आहे. त्यामुळे माझी नम्र विनंती असेल 14 गावाच्या वतीने का मुख्यमंत्री साहेब तुम्ही तात्काळ ही गावं नवी मुंबईत समाविष्ट करून इथल्या सुखसुविधा नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला द्याव्या. जसे पाहतो ना, आपल्याला हे 14 गावाचं सविस्तर वृत्तांत आपल्याला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या YouTube चॅनलवर.